तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला अन्नपूर्णा किचनमध्ये चवळीची आमटी करून दाखवणार आहे. तर ही जी चवळीची आमटी आहे, महाराष्ट्रामध्ये साईडला गावाकडे लग्न कार्यामध्ये चवळी बटाटा आणि ही आमटी आवर्जून केली जाते. म्हणजे डाळ भात, दोन भाज्या, लोणचं, पापड आणि गोड पदार्थ असं म्हणजे गुलाबजाम, बासुंदी वगैरे जेही काय असेल ते. पण त्या भाज्यांमध्ये चवळी आणि बटाटा याची आमटी आवर्जूनच असते आणि ही चवळी बटाट्याची आमटी खूप सुंदर छान अशी लागते. तर मी तुम्हाला लग्न कार्यात ज्या पद्धतीने चवळी बटाट्याची जी आमटी करतात, मी तुम्हाला त्याच पद्धतीने मी आज चवळी बटाट्याची आमटी याची मी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे. यामध्ये 1 वाटी भरून चवळी ॲड केलेली आहे. आता यामध्ये आपल्याला चवळी बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवून 3 तास ही चवळी आपण पाण्यामध्ये छान मस्त भिजत ठेवायची आहे. 3 तास झालेले आहेत. इथे चवळी छान मस्त अशी भिजलेली आहे. आता ही जी चवळी आहे, आपल्याला ही चवळी बॉईल करून घ्यायची आहे. तर ही जी चवळी आहे, तर मी ही आधी कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि यामध्ये 2 ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे. आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड करून झाल्यानंतर कुकर लावून घ्यायचं, हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर तुम्ही ते बघू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर इथे आपली जी चवळी आहे खूप सॉफ्ट अशी शिजलेली आहे. आता आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी कांदा आणि टोमॅटो दोन्ही स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. इथे मी चवळी बॉईल करून घेतलेली आहे. आलं, लसूण, मिरची. इथे हा डेसिकेटेड कोकोनट कीस आहे. त्यानंतर इथे मीठ आहे, जिरं, राई. त्यानंतर इथे हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि बिर्याणी मसाला आहे हा, आणि इथे कोथिंबीर. तर मी इथे एक फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल गरम करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं ऑइल गरम करून झालेलं आहे. यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. जिरं ॲड करून झाल्यानंतर आलं, लसूण, मिरची हे आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो कीस आहे, हा कीससुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे स्क्वेअर साईजमध्ये कांदा, टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत. हे सुद्धा छान व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर हे जे मसाले आहेत, हे मसाले ॲड करायचे आहेत. बिर्याणी मसाल्याने आमटीला छान मस्त चव येऊन जाते. त्यामुळे तुम्ही आवर्जून कुठलीही आमटी असू दे कडधान्याची, त्यामध्ये तुम्ही बिर्याणी मसाला ॲड करा. तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 10 मिनटं झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे. तर इथे 10 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात कांदा, टोमॅटो छान व्यवस्थित शिजलेले आहेत. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे, थंड करून घ्यायचं आहे. आता मी विसरली होते की इथे आपल्याला बटाटासुद्धा बॉईल करून घ्यायचा आहे. तर मी बॉईल केलेला बटाटा छान मस्त असा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. आता इथे हे सगळं जे आपण मिश्रण जे छान मस्त फ्राय करून घेतलं तर फ्राय पॅनमध्ये ते सगळं ग्राइंडरमध्ये ॲड करायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे छान मस्त मिश्रण आहे ते छान मस्त आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि फ्राय पॅनमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून तेच मी पाणी वाटणामध्ये वापरलेलं होतं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छान मस्त हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे आणि ऑइलसुद्धा गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला जिरं, राई ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला ॲड करायचा आहे. त्यानंतर हे जे वाटण आहे, हे वाटण आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान मस्त व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला हे जे बटाटा आहे बॉईल केलेला, हा सुद्धा यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे वाटणाचं पाणी होतं ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं वाफ द्यायची आहे.
तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे मी इथे याला 10 मिनटं वाफ दिलेली आहे. आता 10 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान मस्त व्यवस्थित असं ऑइल सुटलेलं आहे आणि आपलं म्हणजे आपण जे वाटण आहे ते वाटण छान व्यवस्थित शिजलं पाहिजे. आता यामध्ये आपल्याला बॉईल केलेली चवळी ॲड करायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला झाकण ठेवून परत आपल्याला अगदी 5 मिनटं वाफ द्यायची आहे. 5 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान मस्त एक अशी उकळी आलेली आहे मंद गॅसवरती. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ही जी आमटी असते ही आमटी अशी जाडच असते आणि जाडच छान लागते. तर अशा प्रकारे मी यावरती कोथिंबीर ॲड केलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी जिरा राईस घेतलेला आहे आणि ही आमटी जिरा राईसबरोबर खूप सुंदर छान अशी लागते. आणि ही जी आमटी आहे अशी आमटी ही लग्न कार्यात केली जाते. लग्न कार्यामध्ये ही चवळीची आमटी आवर्जून केली जाते. खूप छान मस्त लागते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरी जर कोणी पाहुणे वगैरे आले असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी अशी चवळीची आमटी नक्की ट्राय करून बघा. त्यांना आवडेल, ते आवडीने खातील. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. Hey.